यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर उतरले आहेत। पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांनी महाराष्ट्र सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी असल्याचे ठाम आश्वासन दिले। यवतमाळ जिल्ह्यात अलीकडील मुसळधार पावसामुळे उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वतः पूरग्रस्त भागांचा दौरा केला। हा दौरा घमपूर फाट्यावरून सुरू झाला, जिथे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले होते। गावकऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांशी संवाद साधला, आपली अडचण मांडली आणि नुकसान भरपाईबाबत प्रश्न विचारले। संजय राठोड यांनी पूरग्रस्तांना सांत्वन देत सांगितले की महाराष्ट्र सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणि आवश्यक आर्थिक सहाय्य दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। पूर स्थिती पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासनाला जलद गतीने पंचनामे करण्याचे आणि तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले। या दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला आहे की सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि संकट काळात मदत करण्यासाठी सज्ज आहे। पूरस्थितीत नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्या या प्रत्यक्ष दौऱ्यामुळे पूरग्रस्तांचा आत्मविश्वास वाढला आहे। पाहूया प्रशासन किती लवकर मदत पोहोचते आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवते।